काय झालं, झोप येत नाहीये? तू का उठलीस? तुला नाही झोप येते? तुझी झोप उडालेली असताना मला झोप येईल का? घराचा विचार करतोस ना? आम्हाला असं वाटतं देव्यानी पैसे परत करण्यासाठी 7 दिवस थांबण्याची गरज नाही, उद्याच परत करून टाकावे. म्हणजे विक्रम, अरे 5 कोटी काय कमी अमाउंट आहे का? एका दिवसात हे कसं शक्य आहे? शक्य आहे विक्रम, तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? खूप विचार केल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली देव्यानी की राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अजून काही शेअर्स आमच्या नावावर तसेच आहे आणि त्यातले काही गहाण ठेवून आम्ही ही रक्कम नक्कीच उभी करू शकतो. तू पुन्हा शेअर्स गहाण ठेवणार आहेस? हो, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. या 5 कोटीच्या बंगल्यात सुखाची झोप कशी लागेल हा विचार करत असताना याशिवाय तरी दुसरा कुठला पर्याय आमच्यासमोर नाही आला. म्हणून आम्ही आता हा निर्णय घ्यायचा ठरवला आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. चला, रात्र खूप झाली आणि आता खरंच खूप झोप येते. मम्मा, डॅडी नाही आले? नाही आले. ते कधी येणार आहेत? त्यांना आज खूप महत्त्वाचं काम होतं ना, म्हणून लवकर नाही येता येणार आहे. ते नेहमीच उशीर का करतात? त्यांनी मला प्रॉमिस केलंय की आपण आईस्क्रीम खायला जाऊया, लॉंग ड्राईव्हला जाऊया, पण ते कधीच नेत नाहीत. खोटारडे. डॅडी खूप वाईट आहेत. वा, आपल्या डॅडींविषयी कोणी असं बोलतं का? तुझे डॅडी खूप चांगले आहेत. अगं, कसं आहे ना, डॅडींना खूप काम करावं लागतं, म्हणून ते बिझी असतात आणि म्हणून त्यांना यायला उशीर होतो. अगं ए वेडाबाई, काम नाही केलं, पैसे नाही कमवले तर आपल्याला एवढ्या मोठ्या घरात राहता येईल का? तुला एवढ्या छान शाळेत जाता येईल का? आणि ये शाणे, तुझे एवढे डॉल्सचे, फ्रॉक्सचे, टॉयजचे हट्ट असतात, ते कसे पुरवता येतील? ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी पैसे कमवायला लागतात, म्हणून डॅडी सारखे बिझी असतात आणि म्हणून डॅडी रात्रंदिवस काम करत असतात. मम्मा, तू का रडतीयस? नाही ग. बरं मला सांग, तू काय खाणार आहेस? सूप पिणार आहेस का खिचडी खाणार आहेस? तू सांग, तुला काय हवं ते. नाही, मी डॅडी आल्यानंतरच खाईन. आपण ना एक काम करू, आपण डॅडींबरोबर उद्या जेऊया. हा, मग त्याच्यानंतर आईस्क्रीम खाऊ आणि लॉंग ड्राईव्हला पण जाऊ. चालेल? चालेल. बरं ऐक, मग आता मम्मा सूप करून आणेपर्यंत तुम्ही आराम करा, ठीक आहे? डॅडीना यायला उशीर होणार आहे, ठीक आहे? चला झोपा बघू आता. एका मुलीला बरं नाहीये की नाही?
घ्या तुमची डॉल. मम्मा तोपर्यंत गरमागरम सूप घेऊन येते. गुड गर्ल. बस बस नताशा, खूप उशीर झाला. आम्हाला तर घरी जायला हवं. जायलाच हवं का? तू म्हणत असशील तर आमची अजूनही थांबायची तयारी आहे. माझ्या हातात असतं तर मी तुम्हाला आयुष्यभरासाठी थांबवून घेतलं असतं. पण शेवटी नशिबाचा भाग. माझ्यापेक्षा जास्त प्रियदर्शनी नशीबवान आहेत. आम्ही तुझ्या मताशी सहमत नाही आहोत. आजही तू आम्हाला प्रियदर्शनीपेक्षा जास्ती जवळची वाटतेस. प्रियदर्शनी फक्त नावाला आमच्या पत्नी आहेत, पण खऱ्या अर्थाने पत्नी धर्म तू निभावलास. रणवीर, एक विचारू? प्रियदर्शनी तुमच्याबरोबर खुश नाही आणि तुम्ही प्रियदर्शनीबरोबर. मग जबरदस्तीनं नातं निभावण्यामध्ये काय अर्थ आहे? त्यापेक्षा तुम्ही वेगळे का नाही होत? आय मीन, त्यामुळे तुम्हाला दोघांनाही तुमचं आयुष्य मनाप्रमाणे जगता येईल ना? ते शक्य नाही. ते शक्य नाही. का शक्य नाहीये? खरं तर राजशिर्के म्हणून तुम्हाला या जगातली कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये, नाही का? नाही, तरीही ते शक्य नाही. पण का शक्य नाहीये? नताशा, जगताना प्रत्येक काचं उत्तर देता येत नाही. राजे शिर्के असलो तरी आम्ही माणसंच आहोत, आणि माणूस म्हणून असलेल्या मर्यादांमुळेच आम्ही प्रियदर्शनींना आयुष्यभर सांभाळणार आहोत. रणवीर, रिलॅक्स. रिलॅक्स रणवीर. जेव्हा तिला जाग येत होती, अर्धवट शुद्धीत सारखं सारखं मला विचारते, मम्मा डॅडी कुठे आहेत, डॅडी कुठे आहेत? पण डॅडी सो कॉल्ड कामांमध्ये बिझी होते ना. तिला विचारायला तुझी रात्री अपरात्रीची कामं माहिती नाहीत रे. बट आय नो इट व्हेरी वेल. इनफ आयशा. तू जरा हळू बोलशील का प्लीज? श्वेता झोपलीये. नेहमीप्रमाणे तुझं रेकॉर्ड चालू करू नकोस. तुझा हा संशयी स्वभाव, या स्वभावामुळे मी लवकर घरी येत नाही. गुड नाईट. देवयानी, चल भर ना डबा, लवकर बँकेत जायचं आहे मला. बँकेत कशाला? काल रात्रीचं बोलणं एवढंच विसरलीस तू? आम्ही शेअर्स गहाण ठेवायला चाललोय बँकेत. ही प्रोसेस जितकी लवकर होईल देवयानी, तितके लवकरात लवकर आपण कर्जमुक्त होऊ शकतो. कळलं? दुसरा कोणताच पर्याय नाहीये का? नाही.
एकदा नीलभाईंशी बोलून बघ ना. नीलभाई आहेत का इथे? ते दौऱ्यावरती आहेत आणि तेवढा त्यांच्यासाठी थांबणे इतपत आपल्याकडे वेळ नाहीये. दे डबा दे. बाय. साक्षी, त्या राजच्या आयुष्याशी स्वतःला बांधून घेऊन तुझ्या आयुष्यातला अजून किती वेळ वाया घालवणार आहेस तू? जेव्हापासून तो राज तुझ्या आयुष्यात आला तेव्हापासून तुझ्याही दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. हे अजूनही कसं लक्षात येत नाहीये ग तुझ्या? काय मी काय करू? मला काहीच सुचत नाही. विसरून जा. त्याला कायमचं विसरून जा. तुझ्या समोर आता हा एकच पर्याय आहे. आई प्लीज, तू तरी असं बोलू नकोस. अगं हे मीच बोलायला हवं आणि आत्ताच बोलायला हवं. आत्तापर्यंत तू त्याच्यासाठी काही कमी केलंयस का? त्याला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी त्याच्याबरोबर राहायला जायची परवानगी मीच तुला दिली होती, कारण माझा तुझ्या प्रेमावर विश्वास होता आणि ज्या उद्देशाने तू गेली होतीस तो उद्देश मला पटला होता. नाहीतर मला सांग, जगातली कुठली आई आपल्या मुलीला अशी राहायला जायची परवानगी देईल? त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा सुद्धा सगळ्यात आधी तूच धावत गेली होतीस. एवढं सगळं करून सुद्धा तो असा पळून जाणार असेल तर आता त्याच्यासाठी तुझं आयुष्य फुकट घालवायची काय आवश्यकता आहे? आई त्यांनी एवढ्या लवकर हार मानायला नको होती. आणखी थोडे दिवस तरी वाट बघायला हवी होती. त्यांनी असं का केलं असेल आई? बघ, जे झालं ते होऊन गेलं. आता यापुढे तुझ्या तोंडी त्याचं नाव सुद्धा येता कामा नये. चार अक्षरी. हा, धन लाभ. हो. हॅलो माने, कोण बोलताय? पैसे मिळेपर्यंत तरी आमचा आवाज ओळखा माने. विक्रमादित्य बोलतोय. हा बोला साहेब. आम्ही तुम्हालाच फोन करणार होतो. पैशाची व्यवस्था झाली की नाही ते विचारण्यासाठी. म्हणजे काय, म्हणजे ऑफिसला या आणि तुमचे राहिलेले पैसे घेऊन जा. कधी येऊ मग? आज संध्याकाळी. हो नक्की नक्की. कम इन. नमस्कार नमस्कार विक्रम साहेब. माने, बसायला नाही सांगितलं आम्ही. उभे राहा. काय साहेब, मला खात्री होती. हो, मी 7 दिवसाच्या आत पैसे देणार हा शब्द दिलाय, त्यामुळे तुम्ही ते पैसे देणारच. मालकानं उगाच टेन्शन, हो खूप टेन्शन घेतलं होतं त्यांनी. मी सांगितलं त्यांना, विक्रमादित्य साहेबांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो. नाही, आता 5 कोटी तुमच्यासाठी काही मोठी रक्कम नाहीये. हा तुमचा उरलेल्या अमाऊंटचा चेक 4,85,00,000. बरोबर. किती दिवस झाले आज? ते 4 दिवसात. 7 दिवसाच्या आत. हो 4 दिवसात दिली.
थांबा, रजिस्ट्रेशनचं काय? अहो साहेब, तुमच्या जागी जर दुसरा कोणी असता ना तर चेक क्लिअर होईपर्यंत वाट बघितली असते, पण तुमच्या बाबतीत काय, चेक क्लिअर होणारच, खात्री आहे मला. आम्ही 7 दिवसात पैसे देऊ याची खात्री नव्हती का? अहो साहेब, माझी अडचण तर समजून घ्या ना. ठीक आहे, चेक घ्या आणि रजिस्ट्रेशनचं बोला. लवकरात लवकर व्हायला पाहिजे. 4,85,00,000 आधी 15 लाख दिले. ओके, क्लिअर सर. थँक्यू सर. बोल विक्रम. देवयानी, तुझा आवाज असा काय? कसा? असा म्हणजे जगातल्या सगळ्या घरांची कर्ज तुझ्या डोक्यावर असल्यासारखा आवाज येतोय तुझा. देवयानी, आज आपण कर्जमुक्त झालोय. काय? खरंच. आम्ही आत्ताच त्या मानेला उरलेल्या अमाऊंटचा चेक देऊन टाकला आणि पुढच्या 2-3 दिवसात रजिस्ट्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. खुश आहेस ना आता? हो. सगळ्यात पहिल्यांदा ही गुड न्यूज तुला द्यावी म्हणून तुला फोन केला. बाकी डिटेल्स सगळे मी घरी आलो की आपण बोलूच या. ओके? हॅलो. ठीक आहे. आता हाच जरा, आता अशीच राहा. आम्ही घरी आलो की अजून मोठा राहा. बाय बाय. देवा, असंच सगळं व्यवस्थित घडू दे. संकट पण तूच देतोस आणि त्याचं निवारण पण तूच करतोस, मला माहिती आहे. पण बाप्पा, या संकट काळी आम्ही जे निर्णय घेतोय ते योग्य ठरू दे, हीच तुझ्याकडे प्रार्थना. तू न बोलवता कसा आलास? एक इन्फॉर्मेशन द्यायची होती. बोल. विक्रमादित्य साहेबांनी नवीन बंगला घेण्यासाठी आपल्या मालकीचे आणखीन काही शेअर्स गहाण ठेवले आणि ही इन्फॉर्मेशन पक्की आहे मॅडम. येतो मी. एक मिनिट. जी माहिती आम्हाला हवी होती ती तर तू दिलीच नाहीयेस. कोणती? फ्लायओव्हरच्या बांधकामासाठी लिंगप्पानी ज्या बँकेकडून कर्ज घेतलंय तिथला त्याचा कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे? ही माहिती काढणं तसं कठीणच आहे मॅडम, कारण लिंगप्पा साहेबांव्यतिरिक्त ही माहिती कोणालाच माहिती नाही. कठीण कामाचेच पैसे दिले जातात नाही का हरी? थोडा वेळ हवाय. नाही देऊ शकत वेळ. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. गुड. ये. येतो मॅडम. रणवीर, प्लीज तुम्ही विक्रमला समजावा. मागे केलेली चूक त्यांनी आता पुन्हा केली आहे. असंच जर चालू राहिलं ना तर राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं पुढे काय होणार आहे कुणास ठाऊक. तर नेमकं काय केलं त्यांनी? तुमचं अस्तित्वच गहाण ठेवलंय. नताशा, आय एम सॉरी. त्याचं विचित्र वागणं ना समजण्याबाहेर आहे. त्यांनी पुन्हा शेअर्स गहाण ठेवलेत. व्हॉट? येस.
आता त्यांना शेअर गहाण ठेवण्याची काय गरज होती? मुळात एवढं महागडं घर घेण्याचीच काय गरज होती? अर्थात देवयानीसाठी त्यांनी हे सगळं केलं असणार. घराची 5 कोटी किंमत चुकवण्यासाठी त्यांनी शेअर्स गहाण ठेवले. देवयानीच्या इच्छेसाठी जर तो असे शेअर्स गहाण ठेवत गेला तर राजेश शिर्केचं नाव हे नाममात्र राहील.